सगळे माणसं जरी जन्माला आले तरी एक भगवंताने त्यांच्या हातात ठेवलेला एक ज्ञानाचा प्रकार आहे, त्याला सेन्स म्हणतात इंग्रजीमध्ये. की काही गोष्टी काही पुण्यात्म्याला ज्या काही पुढे होणाऱ्या असतात त्या अगोदर कळतात, त्याला सेन्स म्हणतात. मुलगा बदलणार आहे आईला माहीत नसतं, म्हणजे हुशार आई असते तिला माहिती असते की मुलगा बदलणार आहे. पक्षातले आमदार धोका देणार आहेत हे अगोदर माहिती असतं, त्याला सेन्स म्हणतात. सत्तांतर होणार आहे, होऊ शकतं, किती विश्वास ठेवायला पाहिजे, एकाच वेळेस किती लोक धोका देऊन पक्ष बदलतात हे अगोदर कळणं याला सेन्स म्हणतात. नंतर कळल्यानंतर डोक्याला हात लावणं त्याला सेन्स नाही म्हणत, बरं अगोदर कळलं पाहिजे. तसं एक भगवंतानी प्रत्येकाला जीवन दिलेलं आहे आणि सगळ्या माणसाचं जीवन आईच्या उदरातून जन्माला आलेलं आहे. मग एकाचं जीवन कमी, एकाचं जास्त, एक श्रीमंत, एक विद्वान, एक विद्वान असून मूर्ख, मूर्ख असून विद्वान, असं का होतं संसारामध्ये? काही दिवसापूर्वी काही कामानिमित्ताने एका ठिकाणी जाण्याचा योग आला. 8वी नापास झालेला माणूस आणि 1000 कोटीचा टर्नओव्हर आहे. किती? 1000 कोटीचा टर्नओव्हर. शिक्षण किती त्याचं? 8वी पास. असे बरेचसे लोक आहेत पण जिवंत मला पाहायला मिळालं. पण त्याची जी नजर होती, माझं काही काम पडलं होतं माऊलीच्या मंदिराच्या निमित्ताने, ती नजर एवढी पारखी होती की ती शिकलेल्या माणसाला नव्हती. मग आता प्रश्न असा पडतो की नजर मोठी का पुस्तकं मोठे, शास्त्र सिद्धांत मोठं का जाण मोठी, असा अनेक प्रश्न आहेत ना जीवनामध्ये. काही लोक विद्वत्तेला किंमत देतात, पण काही काही अडाणी साधू विद्वत्तेला विकत घेतात. अवघड आहे ना प्रश्न. ज्या साधूला काहीच येत नाही, प्रवचन नाही, कीर्तन नाही, तो सगळ्यात मोठा साधू असतो, आणि जो शिकलेला असतो तो त्याचा शिष्य असतो. जेवढे सीए आहेत ना मुंबईमध्ये नोकरी करणारे, चार्टर्ड अकाउंटंट, सगळे अशा माणसाच्या हाताखाली की ज्याला काहीच कळत नाही, फक्त धंदा कळतो. आणि जेवढे शिकलेले आहेत त्यांना व्यवहार कळतो पण धंदा कळत नाही. तुम्हाला किती कळालं मला माहित नाही. अकाउंट कळतात त्यांना, आकडे कळतात, आकड्याचं कसं इन्व्हेस्टमेंट करायची ते कळते, पैसा आणायचा कुठून हे नाही कळत. ना ती शिकलेली माणसं बिल्डर झाली असती, सत्ताधारी झाली असती. काही माणसं आहेत ज्याच्याकडे करोडो रुपये आहेत. मी त्यांना विचारलं जरा निवडणुकीमध्ये का नाही पडत, म्हणजे आपलं क्षेत्रच नाही ते, याला म्हणतात सेन्स. निवडून कोण येऊ शकतं याचं एक तंत्र आहे. तुम्ही खाली फक्त चर्चा करणार आहेत, तुम्ही भाग्यवान आहेत. काही दिवसभर चर्चा करतात, स्वभाव आहे तो, गाव असो, कट्टा असो, काय असो, नुसत्या चर्चा. काही वर्ग असा आहे, तुम्ही किती चर्चा करा, आमचा मोर्चा, काही झाले की मोर्चा. आणि तिसरा वर्ग असा आहे, किती मोर्चा आणा, आमच्या खुर्च्या, सोडतच नाहीत. आता हे जे 3 प्रकार आहेत, चर्चा करणारे, मोर्चा आणणारे किंवा खुर्च्या धरणारे, या तिघांना एकमेकाचं ज्ञान नाही महाराज. चर्चा करण्याला नच खुर्च्या कधी मिळत नाहीत, मोर्चा आणणाऱ्याला खुर्च्या मिळत नाही, जो खुर्च्या आणणार आहे तो मोर्चा आणत नाही, आणायला लावतो तो. तसे जग आहे ना, याला सेन्स म्हणतात. आपण जन्माला आलो, नेमकं आपल्याला काय प्राप्त करायला पाहिजे किंवा जे प्राप्त केलेले त्याच्यात समाधान आहे का नाही, याला सेन्स म्हणतात. विठ्ठल माणूस चुकणारा आहे, चुकतच असतो, चुकणार असतो. पण ज्याच्याकडे सेन्स आहे ना तो सावध होतो. हा फार महत्वाचा विषय परमार्थातला. चुकणारच आहे. जन्माला आल्या मुलाला काय माहिती आईचा स्वभाव कसा आहे, बापाचा कसा आहे, मित्राचा कसा आहे, काय शिकायला पाहिजेत. तो प्रवाहाप्रमाणे शिकत जातो. कॉलेजमध्ये जातो, शाळेमध्ये जातो,
पण सगळे जरी शाळेमध्ये जात असले तरी सेन्सवाला वेगळा विचार करतो की मी जरी यांच्याबरोबर शिकत असलो तरी हे जे करतात ते मला करायचं नाही. आणि मग नवीन प्रयोग करत असताना काही ठिकाणी धोका बसतो, काही ठिकाणी त्रास होतो, काही ठिकाणी जगाचा स्वभाव कळतो. मग हे सगळं करत असताना एक असमाधान त्याला त्रास देत असतं. भाषा कितपत कळते तुम्हाला मला नाही माहिती. काही माणसाला मिळालं त्यात समाधान आहे, पण ज्याला सेन्स आहे, ज्याला बुद्धिमत्ता आहे, ज्याला प्रज्ञा आहे, तो असमाधानी असतो आणि ते असमाधान त्याला खात असतं. याचेच अभंग आहेत वारकरी संप्रदायामध्ये. काही हे खंड येईल कर्म, काही मी उद्धार, याचेच अभंग आहेत. असमाधान खात असतं ते. हे परमार्थात फार कमी लोक आहेत ज्यांना असमाधान खातं. नाही तर बरेचसे परमार्थिक लोक आहेत, ठेविले आनंद, ते पाकिट चांगलं मिळालं, स्थान चांगलं मिळालं, गादी चांगली मिळाली, ठेविले आनंद. ह्याच्यापेक्षा काय संसारामध्ये? हे पण एक ज्ञानच आहे ना. विठ्ठल विठ्ठल. असमाधान खाल्लं पाहिजे त्याला. तो माणूस खरा माणूस, त्याला काहीतरी होण्याची इच्छा आहे. एक किल्ला जिंकला म्हणून शिवाजी महाराज थांबले नाहीत. 10 किल्ले जिंकले म्हणून शिवाजी महाराज थांबले नाहीत. आणि 10 आता उलट बोलतो तुम्हाला. एका किल्ल्याचा जो शिलेदार आहेत, किल्लेदार आहेत, तो खुश आहे. तो म्हणतो आपलं एक किल्ला ताब्यात आहे ना, राजाला काय माहिती काय चाललंय. असे बरेचसे माणसं समाजामध्ये की थोडं मिळाले की ते समाधानीत, मरेपर्यंत समाधानीत. असमाधानी माणसाचा परमार्थ आहे. विठ्ठल तो इतकं असमाधान चावलं पाहिजे, त्याला झोप नाही आली पाहिजे, त्याला असमाधान म्हणतात. त्याची अवस्था बिघडत गेली पाहिजे. जे मिळेल ते योग्य नाही किंवा माझ्या योग्य नाही किंवा मला नको येते असं सतत ज्याच्या मनामध्ये येतं, तो सेन्स, तो परमार्थिक, त्याला आपल्या भाषेमध्ये साधक म्हणतात. काय मिळवायचे हे माहीत नाहीत, जे मिळवायचे त्याच्यात काय समाधान आहे हे माहीत नाही, पण जे मिळालं आहे ते अयोग्य आहेत, तो साधक आहे. बेचैन होतो तो, नाही बसत नाही डोक्यामध्ये. पैसा मिळाला, मान्यता मिळाली, कीर्ती मिळाली, बसतच नाही डोक्यामध्ये. आणि मग हे सगळी चाळणी करत असताना व्यापारी वर्ग येतो, राजकारणी वर्ग येतो, शेतकरी वर्ग येतो, विद्वान वर्ग येतो, शास्त्री वर्ग येतो, सगळे वर्ग येतात. आणि तो सगळ्या वर्गांचा अनुभव घेतो आणि पहिल्या चरणामध्ये म्हणतो, आता तुम्ही कृपावंत, 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 आता तुम्ही कृपावंत. साधू संत जीवनग, साधू संत जीवनग, गोमाते ते करा माझे, गोमाते ते करा माझे. साधू संत जीवनग, साधू संत जीवनग, गोमाते ते करा माझे, गोमाते ते करा माझे. खूप गोड अभंग आहेत. आता शब्द आहे हा. सगळं जग पाहिलं, सगळे लोक पाहिले, साधना पाहिली, सगळं पाहिलं, धोका देणारे दुष्काळ वगैरे सगळं पाहिलं. आता त्याला म्हणतात सेन्स. आणि जो अनुभवातून परमार्थात येतो ना, तोच परमार्थामध्ये जिंकत असतो.
ज्याला संसाराचा अनुभव नाही आणि परमार्थात आला तो उत्तम संसार करतो. वाक्य कळणं सोपं नाही. विठ्ठला विठ्ठला. ज्याला संसाराचा अनुभव नाहीये, व्यक्तीचा अनुभव नाहीये, शास्त्राचा अनुभव, कशाचाच अनुभव नाही, आणि तो जर परमार्थात आला तो उत्तम संसार करतो. त्याला अनुभवच नाही ना काय संसार म्हणजे काय. जगद्गुरु तुकोबाराला अनुभव आहे. लोक त्रास कसे देतात, वैताग कसे देतात, विद्वान सुद्धा गाथा बुडवतात, हा सुद्धा एक अनुभव आहे. अनुभव आहे तो. बायको त्रास देऊ शकते, मुलं त्रास देऊ शकतात, भावकी, हा अनुभव फार महत्वाचा आहे. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. वाईटातला वाईट माणूस जेव्हा परमार्थात येतो ना, तो महर्षी वाल्मिक होतो. पुन्हा बिघडत नाही तो, पुन्हा बिघडत नाही तो. आणि महाराज लोक कधी बिघडतील त्याचा अंदाज नाही. कधी पेपरला बातमी येईल, तुरुंगात गेला, काही सांगता येत नाही. अनुभव नाही त्याला. आता शब्द आलेला नाही त्याच्या जीवनामध्ये. आता शब्दाच्या अगोदर संसारिक जीवन आहे, साधक जीवन आहे, अनुभवाचं जीवन आहे. आणि तो अनुभव न घेता जर तुम्ही परमार्थामध्ये आला की आलेल्या अर्थाचा उपयोग पुन्हा संसारामध्ये होतो, पुन्हा संसारिक होतो. आणि मग त्या संसाराचा अनुभव येता येता याचं आयुष्य संपून जातं. परमार्थासाठी आयुष्य शिल्लक राहत नाही, संपून जातं आयुष्य. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं पहा किंवा लोकांचं पहा. एकदा लोकातून भाजून माणूस आला की पुन्हा लोकाच्या तो नादी लागत नाही. विषय तो त्यांचा नावडे जनधन. फार गोड अभंग आहेत. 1,000 कोटी कॅश आपल्या मुलाच्या नावाने केलेत लोकांनी मुंबईमध्ये, आणि तो मुलगा बदलतो. 1,000 कोटी कॅश नावाने केले, मुलगा बदलतो. अगोदर सेन्स नव्हता, नंतर मुलगा बदलला. आणि मग ते तत्वज्ञान सांगायला लागले, जगाचं काही खरं, ह्या बोलण्यात काही खरं नाही. हात भाजून निघाला आणि मग अग्नी पळतो, याला काही तथ्य नाही. काही पतन झालं. एका महाराजांनी 50व्या वर्षी लग्न केलं. मूड आहे त्याचा, त्याला काय करतात. त्या बाईलाही आवडलं, याला, आता बाईला का आवडलं मला नाही माहिती, केलं लग्न त्याने. आम्ही त्यावेळेस 25-30 वर्षाचे होतो. आणि मग ते नवीन लग्न केलं. एक ज्ञानोबांची ओवी फार खास आहे, लागेल म्हणून सांगत नाही तुम्हाला. मग ते आळंदीमध्ये राहायला होते 50 वर्ष ती बायको. मग ते नतून ठरवून आपलं रोज प्रदक्षिणा जायचे. सकाळी प्रदक्षिणा, दर्शन सगळे एकत्र. नाही कळालं तुम्हाला. 50व्या वर्षी पती पत्नी जेव्हा एकत्रित जातात तेव्हा नवऱ्याला भीती असते. कारण की वयामानाने जाण्याची शक्यता जास्त असते. ज्याला कळालं त्याला कळालं. सगळं परोपकारच येतलं, त्याला काय करता. आता तरुणपणामध्ये भीती नसते, कारण की त्याला माहिती असते गेली ते दुसरी आहे. पण 50व्या वर्षी अवघड आहे. तर मी त्याला विचारलं की महाराज हे तुम्ही रोज बरोबर चालता वगैरे वगैरे. खूप चांगलं सांगितलं त्यांनी मला बरं का. त्या काळात शास्त्री वगैरे. मला म्हणे, नामदेव माझं वय 50 आहे म्हणे. माझा जीवनातला जो अनुभव आहे ना तो काही वेगळा आहे. म्हटलं आम्हाला सांगा तर खरं. काही खरं नाही, कीर्तन करून काही होत नाहीत. भाकरी खायला बाईच लागते. अनुभव आहे त्याला. मग म्हटलं 50व्या वर्षी भाकरीची पंचायत पडली आणि ते मागे पुढे उभा आहे, सांभाळीचं काय, त्याचं काय. नेमकं ते कीर्तनातलं आहे. पण वास्तविक जीवनामध्ये पत्नीला जपलं पाहिजे, पत्नी केली पाहिजे. त्यांनी आम्हाला उपदेश केला. त्याच्यात 2-3 वर्षांनी बिचारी पळून गेली ती. पुन्हा एकटाच प्रदक्षिणा करायला लागला. आम्ही आहेच तिथं. म्हणलं ते बाकीचे कुठे गेले ते.
नाही म्हणे कळलं नाही म्हणे, ती फार खराब होती पण माझ्या लक्षात नाही आलं. म्हटलं ती गेली कशी? म्हणे 50 वर्षापर्यंत जेवढं कमवलं होतं कीर्तनाच्या माध्यमातून तेवढं सगळं गेलं, आता मी खरा संन्यासी झालो. विठ्ठल पुढचा टप्पा आहे का? लग्न केल्यामुळे कीर्तन बंद झाले, विधवता तिथंच, कीर्तन बंद झाले, नवीन कीर्तन मिळेना, आणि म्हणजे बाटला म्हणून लोक स्वीकारेना. बरं, ज्याच्या करता बाटला ती निघून गेली, हे एकटच. हे व्हायच्या अगोदर कळलं पाहिजे. याला सेन्स नाही, याला आता शब्द आहेत. सेन्स आणि आता शब्द. आता शब्दाचा करता सगळा अनुभव घेतला. जन हे सुखाचे दिल्या, अनुभव आला. आता प्रत्येक क्षेत्रातल्या, नीट शब्द आहे का, प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीचा अनुभव आला, प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीचा. पण तो वेळेच्या आत आला, म्हणून त्याला सेन्स म्हणतो. एका मिनिटात समोरचा माणूस कळला पाहिजे, चुकत नाही असं नाही, एका मिनिटात कळला पाहिजे की याच्यातून काय होणार आहे. आणि टार्गेट आपलं फिक्स पाहिजे की आपल्याला नेमकं काय करायचं. जर रोज धक्का खात असला तुम्ही, रोज धोका खात असला तुम्ही, आणि जीवनात काही तथ्यच नसलं, काही टार्गेटच नसलं, त्या धोक्याचा सुद्धा धक्का लागणार नाही तुम्हाला. कुठं जायचंच नाही ना. कुणी पळून गेलं काय, कोणी आलं काय, संसार आहे, चालतच असतो असा, महाराज होतच जातं. हे नाही, पण ज्याचा टार्गेट आहे की मी जन्माला आलोय, मला काहीतरी दिव्य असं प्राप्त करून घ्यायचंय, काहीतरी अलौकिक. ते काय आहे ते मला नाही माहिती, पण जे आहे ते अलौकिक आहे, दिव्य आहे, भव्य आहे, ते मला प्राप्त करून घ्यायचं, आणि ते यांच्यात मिळणार नाही. हा संसार करता करता अनुभव आला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, मला आला तो आता. सगळ्या लोकांचा अनुभव आला आता, आणि याच्यानंतरच संत तुमच्यावर उपकार करतात. जोपर्यंत आता येत नाही जीवनामध्ये, तोपर्यंत संतांचा तुमच्या जीवनामध्ये काही उपयोग नाही. फक्त पाया पडणे, दक्षिणा देणे एवढाच उपयोग संतांचा. पण आता जोपर्यंत जीवनामध्ये येत नाही, आता म्हणजे पश्चाताप, आता म्हणजे सेन्स, आता म्हणजे जाणीव, आता या शब्दाचा अर्थ आहे अनुभव. हे सगळं मला आलं, आणि जाणीवपूर्वक या सगळ्यांचा त्याग केला, आणि मग एक स्वच्छ जगामध्ये, चांगल्या जगामध्ये, की जिथं देवाशिवाय काही नाही आहे, अशा साधू संतांना मी जीवलग मानायला लागलो. अभंग सुद्धा उलट आहे बरं का. एक अनेक प्रकारचे, याला साधू संताचे शब्द म्हणतात. साधू संत हे कृपावंत आहेत, जीवलग आहेत, हे आता शब्दानंतर कळतं. आणि अगोदरच्या सगळ्या लोकांना विचारा बरं, हे म्हणतील साधू संत भोंदू आहेत, साधू संत फसवणारे आहेत, साधू संतांचं काय खरं आहे. म्हणून आज जेवढे शिकलेली लोक आहेत, इंग्रजीच्या माध्यमातून शिकलेली लोक आहेत, या सगळ्या तरुण पोराचा अनुभव घ्या. न ते देवाला मानतात, न संताला मानतात, न परमार्थाला मानतात. यांना 2-3 गोष्टी एवढ्या चांगल्या शिकवलेल्या आहेत, ल्यावे खावे बरे असावे सदैव, लिहून ठेवलेले बरं का. कपडे ब्रँडेड असावेत, खाणं चांगलं असावं, ल्यावे खावे बरे बरे असावे सदैव. किती दिवस राहणार तारुण्य. एक मुलगी लग्न करत नव्हती, मी तिला प्रश्न विचारला की किती दिवस चालणार आहे तुझं लग्न न करणार. नाही म्हणे, मी स्वतः कमवते, 1 कोटीचं पॅकेज आहे मला वर्षाला. आज 20 वर्ष नोकरी केली तर माझे 20 कोटी होतात, वाढतात. मला काही नवऱ्याची गरज नाही. मराठी कळली का तुम्हाला? मला काही गरज नाही. आणि 20 वर्षानंतर तिने बंगला बांधला, सगळं केलं. त्या बंगल्यामध्ये ती आणि कुत्रं राहत होतं. अनुभवले तुम्ही? काय काय आता विदेशात जातो किंवा मी बाहेर जातो ना, मुलापेक्षा जास्त कुत्र्याला सांभाळतात. मी एकदा त्या कुत्र्याला हाड म्हणलो, मी ती बाई खवळली माझ्यावर. ते म्हणे माझं पोरग आहे. आणि हे जोक तुम्हाला खेडेगावात कळणार नाही, कारण की तुम्ही सगळे हाड बनणारे आहेत. मांड त्या कुत्र्याचे केस मला टीबी होतात, त्यांनी रोग होतात.
तेवढं मुलासारखं छातीला लावून त्या कुत्र्याला जवळ नेणं, आणि हे सगळे शिकलेली, ज्यांना देव मिळाला नाही ना त्यांनाच कुत्रे मिळालेली. काय यांना कळतच नाही परमार्थ कसा आहे. साधू संतांचा 2-4 संत दांभिक असतील, माझा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून मी ही भूमिका बांधली की ज्या साधूला कळालं नाही आता, तो साधू परमार्थात येऊन संसार करतो, असे साधू भरपूर आहेत. पण याचा अर्थ असा नाही की जो खरा साधू आहे तोही असा आहे. खरे संत असं नाहीयेत. आजही भाऊच्या आणि बाबाच्या नावाने लोक परमार्थ करतात. ते शरीराने नसले तरी नाव रूपाने असल्यामुळे ते एवढा मोठा सप्ताह चालू आहे. हा नाही तर कोणी गेलं असतं, तुम्ही आले असते का? आज भाऊचा बाबाचा जो नारळी सप्ताह होता ते काही शहरातल्या लोकांची ताकद आहे का? हे शिकलेले आहेत हो, उदाहरणी. कारण की हे साधू संतांना जीवलग मानणारे नाहीत, कृपावंत मानणारे नाहीत. का नाहीत? यांना माहितीच नाही कृपा म्हणजे काय. मराठी शब्द समजून घ्या बरं. कृपा म्हणजे काय माहिती परमार्थातल्या लोकांना माहित नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कॉलेजमध्ये शिकणं, पुस्तकाचा अभ्यास करणं आणि परमार्थामध्ये शास्त्राचा अभ्यास करणं हे दोन्ही एक आहे. दोन्ही एक आहे. दोन्ही पुस्तक आहेत. गंभीर असतील, सामान्य असतील. विज्ञानाचे पुस्तकं काही हलकेत असं नाही, गंभीर आहेत. पण गुरुकृपा वेगळी आणि संत कृपा वेगळी. काही काही पुस्तकं अशा असतात महाराज, लवकर लवकर कळत नाहीत ते, आणि झटल्यानंतर असं नजरेने कळतं की हा मुलगा झटतोय. आणि जर त्या शिक्षकाला वाटलं, गुरुला वाटलं, एक शब्द सांगतात, इथे असं नाही असाला, समस्या संपली. एकच शब्द येतो, याला कृपा म्हणतात. आणि तो जर कृपा करणारा गुरु, श्रीगुरु, सद्गुरु नाही मिळाला ना, नुसते झटे आहेत आपले, गाठी सुटत नाहीत. शास्त्र कळल्याचा अभिमान होतो आणि सिद्धांत कळल्याचा अभिमान होतो, सिद्धांताचा अनुभव येत नाही. विठ्ठल म्हणून मी मगाशी एक उदाहरण दिलं तुम्हाला. सिद्धांत कळाला म्हणजे मोठा नाही. सीए आहेत, अकाउंट कळतं त्यांना, कोणते पैसे कसे करायचे, टक्केवारी कशी द्यायची आणि टॅक्स कसा भरायचा आहे. कमवायचा अनुभव नाही, कमवायचा सेन्स व्यापाऱ्याला आहेत. स्वतःची कंपनी, तिथे 4 अकाउंटंट कामाला आहेत, ते यांनी कमवलेल्या पैशाची व्यवस्था करतात. मराठी कळते का? यांनी कमवलेल्या पैशाची ते नाही कमवू शकत, ती कंपनी नाही टाकू शकत. शास्त्राने सांगितलेल्या सिद्धांताचं विवरण करणं, कथा करणं हा एक प्रकार वेगळा आहे. सिद्धांताचा अनुभव येणं याच्याकरता सद्गुरूची कृपा लागते. आणि सद्गुरू कृपावंत आहेत, तेच जीवलग आहेत, हे कळालं पाहिजे. त्याला सेन्स म्हणतो आम्ही. आणि ते जेव्हा कृपा करतील तुमच्यावर, आणि मग कुठल्याही सिद्धांताचा अभ्यास न करता जो सिद्धांताचा अनुभव येतो त्याला तुकोबाराय म्हणतात. कुठे शिकले तुकोबाराय? पाहिली पुराणे, दांडोळीली, सगळ्या सिद्धांताचा, शास्त्राचा अनुभव आला फक्त गुरुकृपा. आणि गुरुकृपा म्हणजे काय हो? लावून हात नाही, शब्द कळाला का? कुरवाळणं म्हणतात त्याला. फार अवघड शब्द आहे, एवढं सोपं समजू नका. कुरवाळणं म्हणजे ज्यांनी कुरवाळायचं असतं तो प्रेमाने ओथंबलेला पाहिजे. आणि जो प्रेमाने ओथंबलेला आहे त्याला असं वाटलं पाहिजे की तुमचा माथा कुरवाळावा. हे अवघड आहे. एक तर प्रेमाने ओथंबलेला माणूस संसारामध्ये नसतोच. स्वार्थी असतात, गोड बोलणारे असतात, काम करून घेणारे असतात. कधी कधी बघा तुम्ही, प्रयत्न अनुभव घेऊन पहा, काम पडलं तरच लोक येतात, प्रेमाने नाही येतात, कामाने येतात. कालच्या कीर्तनामध्ये ह्या गोष्टी सांगितल्या होत्या मी. 2 वर्षांनी फोन आला की ते विचारतात तब्येत कशी. याचा ऍक्सिडेंट होऊन दुरुस्त होऊन चालायला लागला.
आणि हा म्हणतो तब्येत कशी. 2 वर्षात काय घडलं काहीच माहित नाही. कामाच्या निमित्ताने फोन. प्रेमाने ओथंबलेला माणूस मिळणंच अवघड आहे. तो मिळाला तर तो माणूस कृपावंत आहे, जीवलग आहे, हे आपल्याला कळालं पाहिजे वेळेच्या आत. म्हातारपणामध्ये कळाले, भाऊ मोठे होते, बाबा मोठे होते, काय उपयोग आहे त्याचा. कुरवाळाच्या टायमाला त्यांच्या जवळ पाहिजे माणूस. विठ्ठला म्हातारा झाला आणि म्हणायला लागला आईसारखं दैवत नाही. मराठी कळते का. म्हातारा झाला आणि म्हणायला लागला आईसारखं दैवत नाही. आणि जेव्हा होतं तेव्हा त्यांनी आईला नीट पाहिलं. आई असताना कळली पाहिजे तिची कुरवळण्याची क्षमता काय. तो फील आहे, तो अनुभव आहे. कालच्या कीर्तनात यावर बरंच बोललो होतो. गुरुकृपा दृष्टी, दृष्टी कुरवाळत असते. आणि जेव्हा ती दृष्टी येते ना, सद्गुरूची एक गुरुकृपा दृष्टी, आई आहे बरं का दृष्टी. कालच्या कीर्तनामध्ये सांगितलं होतं मी इंदुरीकरांच्या, तुझे कारुण्य जया ते अधिष्ठी. त्याला पुस्तकं शिकावं लागत नाही. सकळ विद्येची सृष्टी, सकळ विद्येला जन्म देणारा हा ब्रह्मदेव होतो, धात्रा होय. विठ्ठला तो अनुभव तुकोबरायांचा आहे. सकळ विद्येची सृष्टी, सकळ विद्या, सकळ शास्त्र स्वयंभे निगती मुखी, ज्ञानोबराय म्हणतो. तो अनुभव मग. पण ह्या 2 अनुभवाच्या मधात 2 गोष्टी कळल्या पाहिजेत. संसारातली माणसं कळाली पाहिजेत आणि संत जीवलग आहेत, कृपावंत आहेत हे कळलं पाहिजे. तर या दोघांच्या मध्ये आता शब्द. साधू संताचं जग वेगळं आहे, संसारिकाचं जग वेगळं. तो अनुभवाला आलं, तो लवकर कळाला. प्रपंच ओसरो लवकर कळाला. ते प्रपंचातली लोक त्रास देतातच हे अगोदर कळलं पाहिजे. मग आता परमार्थातल्या संतांनी कोणाला त्रास दिला असा इतिहासच नाही. झाला तर उद्धारच. एखाद्या साधूने त्रास दिला कधी घडत नाही असं. आजही बघा तुम्ही भगवानगडावर जे अन्नदान चालतं ते काही नामदेव शास्त्री नाही चालवत. भगवान बाबाचं नाव अन्नदान करतं. इतकी नावामध्ये क्षमता आहे, ती ताकद आहे. म्हणून ती त्रासच देत नाहीत. पण ते कृपावंत आहेत हे शिकलेले लोकांना कळत नाहीत, परमार्थातल्या लोकांना कळत नाहीत. परमार्थातले लोक सुद्धा साधूचं मूल्यांकन करतात. ज्या काही ओव्या आहेत, जे काही शास्त्र सिद्धांत आहेत, जे काही साधूचे लक्षणं सांगितलेत ती घेऊन फिरतात. श्रोत्रिय पाहिजेत, ब्रह्मनिष्ठ पाहिजेत. नेमका तू कोण आहेस. साधू ठीक आहे, साधू श्रोत्रिय पाहिजे, साधू ब्रह्मनिष्ठ पाहिजे. तुला जर तुझं मूल्यांकन केलं तर स्वतःच मूल्यांकन करता येत नाही, त्याला कपटी म्हणतात. आणि ती अंतःकरणातली स्थिती संपली पाहिजे. 3ऱ्या चरणामध्ये वंचिले ते पाया पाशी, आपली योग्यता, आपली उणीव ही मान्य केली पाहिजे. वंचिले ते पायापासी नाही अशी. आणि जेव्हा कधी आपण परमार्थामध्ये येतो, संसारामध्ये येतो, ते वरचा एक पदर असतो आणि आतला एक ओरिजिनल भाग असतो. हे 2 टप्पे असतात माणसं. याला आमच्या भाषेमध्ये द्वंद्व म्हणतात. वरचा एक भाग असतो. आम्ही एक घटना घडली आमच्या जीवनामध्ये. आमचा एक मित्र एका ठिकाणी जेवायला गेलो मुंबईला. वाढत असताना जी एक मुलगी होती ती फार शांत स्वभावाची होती. डॉक्टर करत होते. ते आमचे जे दोस्त आहेत परमार्थातले बरेचसे भोळे असतात. जेवायला वाढता वाढता जेवण झाल्यानंतर आम्ही जेव्हा रस्त्याने निघालो, मला म्हटले काय शांत स्वभावाची मुलगी आहे वगैरे वगैरे. मी काय एवढं लक्ष दिलं नाही. मी म्हटलं तुला कळत नाही रे, तू ग बस. नाही नाही म्हणे, एवढं कळणार नाही का म्हणे. मला नाही शास्त्र कळत, नाही न्याय कळत, पण एवढा अन्याय नको करू नये की एवढंही कळत नाही आम्हाला.
हा म्हणलं ठीक आहे. लग्न ठरलं महाराज. दुसऱ्या दिवशी ती पळून गेली. नाही, दुसऱ्या दिवशी पळून गेली. मग ते मित्राला गाठलं. काय म्हणतात तुमचे संत? दिसतात हा एक भाग बाहेरचा आहे, कसं दाखवायचंय हे आतलं अंतःकरण ठरवतं. जे साधू नाही आहेत, विद्वान नाही आहेत, श्रीमंत नाही आहेत, आतला जो न्यूनगंड आहे तो झाकण्यासाठी बाहेरचा पदर आहे. विठ्ठला विठ्ठला. फार सुंदर माणसं जे असतात ना, पैलवान माणसं, फार कपडे नाही घालत, शरीर देखणं असतं. नुसतं बाहेर निघाले ना तरी ते देखणं असतं. आणि जे एकदम सडपातळ असतात ना, फुगलेले कपडे, बुट मोठे मोठे, सगळं मोठंच. मी विचारलं, झेपते का तुला हे? अंग मोठं पाहिजेत. जे श्रीमंत नाहीत भारी भारी कपडे घालतात, भारी घड्याळ, भारी विनाकारण. अहो काही पोरं सुद्धा मुलगी पाहायला जात असताना याच्याकडे मोटरसायकल नसते, मुलाकडे जाताना 4 व्हीलर मध्ये जातात. नाही कळालं? मी त्याला विचारणार, तुझ्या घरात मोटरसायकल सुद्धा नाही, तो 4 व्हीलर घेऊन चाललाय. शायनिंग, इम्प्रेशन पडलं पाहिजे. त्याचा परिणाम काय होतो माहिती का? मरेपर्यंत सुखी नसतो. श्रीमंती दाखवली होती नाही, विद्वत्ता दाखवली मूर्खात निघाला. खूप लोक आहेत असे जीवनामध्ये. बाहेरचा कप्पा वेगळा आहे, आतला कप्पा वेगळा आहे. उपनिषदामध्ये फार गोड वर्णन केलेले आहेत. आपले जे डोळे आहेत ना, ते आतला कप्पा नाही पाहत, बाहेरचा कप्पा पाहतात. परागदर्शिना. इंद्रिय जे आहेत ना सतत बाहेर पडणार आहेत. प्रत्येक तत्व बोध विवर्जित. आतला जो बोध आहे ना तो नाही, नसतोच, पाहतच नाहीत. आणि याच्यावरच तुकोबाराचे अभंग आहे. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी. आम्ही आतला पाहणारा आहेत, बाहेरून पाहणारे नाहीत. म्हणून काही लोक बघा तुम्ही, मी आता बऱ्याच ठिकाणी दिंडीला वगैरे काय पाहतो, मोठे मोठे लोक एकदा हार घातलं की गळ्यातला काढतच नाही. ते लग्नानंतर पहिल्यांदाच पडलेला असतो. ओझं घेऊन तशीच फिरतात. काही अख्खं कीर्तन त्या ओझं घेऊन करतात. कशा करतात काय माहिती. काय माझा मुद्दा वेगळा आहे, बाहेरचा भाग वेगळा आहे, तुम्हाला आतला भाग वेगळा आहे. तुम्हाला मला एक, तुम्ही सगळं शेतकरी मंडळ बसलेले आहेत मायापुढे, जे पिकवायचे ते गाडलं पाहिजे का उघडं ठेवलं पाहिजे? बोला ना. एवढं कळतं, त्या महाराजांना नाही कळत, त्याला मी काय करू? जे उगवायचंय त्याला गाडलं पाहिजे. जो आतला भाग आहे ना तो झाकला पाहिजे. नाही तो बाहेर दाखवतो आपण. नाही विद्वत्ता, अरे नाही नाही हे दाखव, समोरचा माणूस तुला ज्ञान देईल. श्रीमंती नाही दाखव, समोरचे माणसं मदत करतील. पण जर सगळंच तुला माहिती तर लोक म्हणतील आपट. विठ्ठला मुंबईला उभा होता आमचा दोस्त, राजकारणी होता, आणि त्यांनी विचारलं की आमकी आमकी वस्तू कुठे आहे. आता ती इकडे होती बरं का, आणि मी सांगायला तयार झालो की इकडे आहे म्हणून. त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं इकडे. नाही कळलं कुठे आहे? इकडं उजव्या हाताला आहे. आणि ती समोरच्या विचारणा काय सांगितलं, डाव्या हाताला. मी त्याला विचारलं काय प्रकार आहे हा, तू का सांगितलं असं? राजकारण. ना उद्या कळलं तुम्हाला. इकडे आहे साध्य, आणि सगळ्या लोकांना हा रस्ता दाखवतात डाव्या हातात. सगळे लोक तिकडे जातात, काहीच नसतं. याला संसार म्हणतात. सगळे पंथ, सगळे धर्म संप्रदाय, धार्मिक लोक रोज प्रलोभन देतात. एक जणांनी तर ते समाधीची, आमच्याकडे या समाधी लावतो,
याला ॲडव्हर्टाईज करायची काय गरज आहे? नाही कळालं. सर तो समाधी लावू शकतो, तो ॲडव्हर्टाईज करायची काय गरज आहे? मोठे मोठे मुंबईला बॅनर लागलेले आहेत, कुंडली जागरण. एक बाई गेली म्हणे मी कुंडली जागरणला जाते, म्हणजे नको नादी लागू, संसार बिघडायचा. बिघडला. कुठली तरी अपेक्षा दिली जाते, समाधी आहे, मोक्ष आहे, आमकं आहे. पहिलं त्यांना व्यावहारिक जीवन स्वच्छ जगायला शिका. याला म्हणतात कर्मयोग. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीत अतिशय सुंदर लिहिले आहेत. सुंदर ज्याला कर्मयोग करता येतो त्यालाच देव प्राप्त होतो. विठ्ठला 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 विठ्ठला. तुकोबरायांचं वाक्य आले भागा ते करीत. आणि मग दुसरा टप्पा आहे तुझे नाम उच्चारित. पण आले भागा ते करीतो. करणं फार महत्वाचं आहे. आणि कोणताही देव, कोणताही व्यक्ती विनाकर्माचं राहिलेला नाही. कर्म सोडून एक सुद्धा देव जगलेला नाही, एक सुद्धा संत जगलेले नाहीत. आणि कर्महीन जर आपण जगत असू, कसं देवाला आपण आवडणार? पण नाही आपल्या डोक्यामध्ये. म्हणून दाखवताना आपण सगळं संत म्हणून दाखवतो, श्रीमंत म्हणून दाखवतो, विद्वान म्हणून दाखवतो. संत जवळ करत नाहीत. संत जर आतल्या गाठी गेल्या नाहीत तर संत भेट देत नाहीत. शेवटच्या चरणात तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी. मोकळ्या अंतःकरणाने मिठी मारली पाहिजे. तुका म्हणे सोडिल्या गाठी. अनेक गाठी अंतःकरणामध्ये. याच्यावर काही जास्त विश्लेषण करावं असं नाही. काही गाठ नसलेला माणूस शोधणं लय अवघड. काही ना काही कामनीची गाठ असते, अपेक्षित. देवाच्या मंदिरात माणूस गेला ना, काहीतरी अपेक्षा घेऊन जातो, त्यालाच गाठ म्हणतात. देवाकडे जाणारे गाठी घेऊन जातात. साधूचं काय विचारतात? ज्या साधूने आशीर्वाद नाही दिला ना, तो साधूच नाही जगामध्ये. इतकं कठीण वातावरण आहे. आणि काही नसताना आशीर्वाद दिला ना, असंभव. लक्षात ठेवा, कर्म फळ चुकत नाहीत हे माहिती असताना जो साधू आशीर्वाद देतो ना, तो खऱ्या अर्थानं साधू नाही. कर्मफळ भोगावंच लागतं प्रत्येकाला. साधू काय करणार आहे? यालाच काही मिळालं नाही म्हणून साधू झालेला आहे, याचं कर्मफळ आहे ते. कर्मफळ म्हणजे काय? आपण का असं राहतो? कर्मफळ आहे. कर्मफळ भोगावंच लागतं. आशीर्वाद दिल्याने हा कर्माने कर्म निवारण होतं. कर्मातून निष्काम कर्म करत जा, अंतःकरणाची शुद्धी होते. आणि ज्या वेळेस तुमचं अंतःकरण शुद्ध होतं त्यावेळेस साधूंनी एका शब्दाला, एका सिद्धांताला जर सांगितलं, दिली मिठी पायाची. पाय शब्दाचा अर्थ आहे स्वरूप, ज्ञान. एक शब्द साधूने सांगितला, हे कर. त्या शब्दाला मिठी मारणं म्हणजे आपलं गोमटे ते करा माझे. एक शब्द. काय बसून उपदेश दिला होता का वाल्या कोळ्याला? 2 शब्द सांगितले, राम राम म्हण, दिली मिठी. त्यांच्या शब्दाला मिठी दिली, कल्याण झालं. मग ध्रुव असेल, प्रल्हाद असेल, जे कोणी असतील, संतांनी कोणत्याही शिष्याला असं बसून 2-4 वर्ष शिकवले असा इतिहासच नाहीत. आणि ज्यांना 10-10 वर्ष शिकवले ते उलटल्याशिवाय राहिले नाही. किती शिकवले ध्रुवाला, किती प्रल्हादाला शिकव. 2 शब्द, साधना करा, दिली मिठी. पण त्यांनी हे नाही विचारलं की मला अमकं पाहिजे. कारण की जे साधू आहेत, संत आहेत, ज्ञानी आहेत, अनुभवी आहेत, त्यांना अमुक करा असं सांगू नका. एक सांगू शकता तुम्ही. दुसऱ्या चरणासाठी गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे. भारवो थे तुम्हासी, भारवो थे तुम्हासी, गोमटे
म्हणजे कृपावंत आहेत आणि जिवलग आहेत या दोन शब्दाचं ज्ञान असावं. ते कृपावंत आहेत, त्यांना सांगू नका कृपा करा म्हणून. ते जिवलग आहेत, जीवावर प्रेम करणारे आहेत, एवढं कळणं महत्वाचं आहे. वैतागल्यामुळे तुम्ही एवढंच म्हणू शकता, गोमट येते पण मला उपदेश करा. माझ्याकडे एक विद्यार्थी आला होता, कुठून तरी त्याला कळलं असेल न्यायशास्त्र चांगलं आहे, अवघड आहे, माणसाला ताकद मिळते न्यायशास्त्र म्हणून आलं ते फिरत फिरत सगळीकडून. दादा मला आल्यानंतर मी त्याला विचारलं काय काय शिकला, कसं आहे काय, चेक केलं त्याला. त्यांनी मला सांगावं मला न्यायशास्त्र शिकवा. अरे म्हटलं तसं नसतं, ते अगोदर थोडं व्याकरण शिकावं लागतं, थोडंसं हे. नाही नाही अजिबात नाही, न्याय शिकवा मला. नाही कळालं तुम्हाला? अरे म्हटलं तसं नसतं. म्हणे त्यांनी काय जातं तुम्हालाच कळत नाही म्हणे, तुम्हालाच शिकवायचं नाही. आणि असा शब्द वापरला की तुम्हाला असं वाटतं की जर दुसऱ्याला शिकवलं तर तुमच्यासाठी सुद्धा तो प्रतियोगी होऊ शकतो. तो का म्हणे सोडिल्या नाही लक्षात आलं तुम्ही. आम्ही जर शिकलो तर तुम्हाला प्रतिस्पर्धी होऊन उभा राहू. शब्द लक्षात ठेवा. जिवलग आहेत आणि कृपावंत हे दोन गोष्टी कळल्या पाहिजे. संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये संताबद्दल हे शब्द आहेत, कृपाळू सज्जन तुम्ही संत. हे एवढं कळावं, ते कृपाळू आहेत, सज्जन आहेत. तुम्ही त्यांच्याजवळ जावं आणि प्रार्थना करा, आम्ही सगळं फिरून आलोय, आता तुम्ही आहात. तुमच्याजवळ एकच प्रार्थना आहे की मला इतर काही देऊ नका, गोमट येते करा. ते गोमटे शब्दामध्ये ईश्वर प्राप्ती करा, ज्ञान द्या, साधना मंत्र द्या, काही सांगितलेलं नाहीत. माझी योग्यता पाहून माझा उद्धार करा. विठ्ठला संताकडे गेल्यानंतर एवढंच म्हणा माझा उद्धार, मला हे द्या, मला ते द्या. बरं काय काही संत सुद्धा एवढं पांगळं करून ठेवतात, लोकांना माहित नाही बरं का. अजून लग्न होत नव्हतं, आले साधूकडे, महाराज लग्न होत नाही, तथास्तु. झालं लग्न, पोरगा होत नाही, पुन्हा आले. तब्येत चांगली नाही, पुन्हा आले. मुलगा शाळेत जात नाही, पुन्हा आले. नाही कळालं तुम्हाला? हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत. हे मुळापासून रोग काढायचा नाही, पण दवाखाना चालला पाहिजे, सतत तुम्ही आले पाहिजेत, बरं पण वाटलं पाहिजे, रोग पण नाही गेला पाहिजे. असे आमचे साधू लोक आहेत. दरवर्षी त्यांना भेटलंच पाहिजे, गुरुदक्षिणा दिली पाहिजेत, आधीमध्ये भेटत राहिलं पाहिजेत. ॲलोपॅथिक साधू मुळापासून रोग काढणारच नाहीत. साधू एकदा भेटावा महाराज, पुन्हा त्याची गरजच नसावी. आणि त्यांना एकदा आशीर्वाद दिला, गोमट येते करा, आणि त्याचं ओझं त्यांच्यावर टाका. नाही तर काय आहे, गोमट येते करा माझे म्हणायचं, तुम्ही साधना करायची, मी इथपर्यंत आलोय तिथपर्यंत आलोय. जमत नाही असं. एका गुरुकडे 2 विद्यार्थी गेले शिकायला. गायक होता मोठा, त्याला विचारलं की बाबा मला शिकायचंय. परीक्षा घेतली. एक जण थोडा शिकून आला होता, स्वरातली माहिती होती त्याला, रागदरीतली माहिती होती, त्याने ते गाऊन दाखवलं. दुसरा जो होता त्याला काहीच माहिती नव्हतं. मग ते ज्याला माहिती होतं त्याने विचारलं की मला किती दिवस लागतील गायन शिकायला. त्याने सांगितलं ठीक आहे सांगतो, तुला 10-1 वर्ष तरी प्रॅक्टिस करावी लागेल. मग ते 10 वर्ष म्हणलं की जे नवीन आलेलं पोरगं घाबरलं. ते म्हणजे ज्याला स्वरातलं कळतं, रागातलं कळतं, त्याला 10 वर्ष आहे, मला तर काहीच कळत नाही. त्याने विचारलं महाराज माझं काय? तुला 1 वर्ष लागेल. तो 10 वर्ष मला रागवला. तो म्हणतो याला काही येत नाही, हे 1 वर्षात तयार होणार, आणि मी तर शिकून आलेलो आहे. म्हणजे प्रॉब्लेम तेच आहे, शिकायला तुला 1च वर्ष लागेल, पण जे चुकीचं शिकून आलाय ते काढायला 9 वर्ष लागतील. धारणा मनात ग्रहित धरलेल्या आहेत. याला साधू म्हणतात, याला ज्ञान म्हणतात, हे काढायला वेळ लागतो. विठ्ठला नाही कळालं? आता तुम्ही सगळ्या भगवानगडाच्या परिसरातले आहेत, सांगायला नको तुम्हाला. नवीन ज्यावेळेस मी गादीवर बसलो, काय चर्चा होती बरं? माझ्या काही विद्वत्तेची होती.
काय तुम्हाला कीर्तन समजत होते? तुमची काय चर्चा होती सांगू तुम्हाला? काय बाबाची चपल्या घेतल्यात, नाही का आता चपलीने आणायला पाहिजे. कशाची चर्चा? अरे तो साधू आहे, त्याचं ज्ञान पहा ना. चर्चा एकच, बाबांची चपल्या कुठून आणल्या असाव्यात. आजू सुद्धा जेव्हा गडावर लोक येतात तेव्हा ते स्टँड पाहतात, चपलीचं ज्ञान नाही पाहत. आणि आम्ही पाहतो त्यांनी तिकडे पाहिलं की संसारातला माणूस, साधू संत जीवलग म्हणणारा नाहीच. काय पाहावं, कोणाचं कशा पद्धतीने पाहावं? आतली उणीव भरून काढायची असते, म्हणून भरलेल्या ठिकाणी तुमची नजर जाते. मोठा बंगला कुणाला आकर्षित करतो? ज्याचं लहान घर आहे त्याला मोठ्याचं आकर्षण आहे. कमी पैशावाल्याला श्रीमंत माणूस चांगला वाटतो, सरपंचाला आमदार मोठा वाटतो, आमदाराला मंत्री मोठा वाटतो, मंत्र्याला मुख्यमंत्री, मुख्यमंत्र्याला प्रधानमंत्री. हे सगळे लहान लहानच वस्तू आहे सगळ्या. अपेक्षा कुठे तुमच्या? इथे असं नाही परमार्थामध्ये. साधूकडे जेव्हा तुम्ही येता ना, त्याची साईज आहे, त्यांना काही बोलू नका. माझा अधिकार काय, माझी बौद्धिक क्षमता काय, माझे भावाची संपत्ती किती आहे, त्यानुसार तुम्ही गोमटे ते. आणि माझं चांगलं करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मी मोकळा आहे. म्हणून मागाशी सांगितलं तुम्हाला काही गरज पडत नाही. कुरवाळीला माथा, काही गरज पडत नाही त्याला. ओथंबलेला, प्रेमाने ओथंबलेला संत भेटावा आणि आपला माथा सुटलेल्या गाठीचं अंतःकरण असावं, वंचन नसावं आपल्या अंतःकरणात. मग ते हातामध्ये ताकद येते. महाराज लावोनिया हात. आणि महावाक्य काय महाराज सांगितले? काय सांगितलं? तत्वमसी महा ब्रह्म. चिंता न करावी, गोमटे ते करावे. विठ्ठला विठ्ठला 400 वर्षात ज्यांनी शास्त्राचा भुगा पाडलाय त्यानं एक अभंग नीट समजला नाही हो. एक अभंग करता आला नाही, एका अभंगाचा भाव कळाला नाही. कारण की कृपा केलेलं मस्तिष्क आणि विद्वत्तेचं मस्तिष्क वेगळं वेगळं असतं. झऱ्याचं पाणी वेगळं आणि टाकीचं पाणी, पुस्तकातून मस्तकात आलेलं ज्ञान वेगळं आणि गुरुकृपेचं ज्ञान वेगळं. महाराज हे दोन वेगळे वेगळे आहेत. म्हणून जेव्हा आपण साधूकडे जातो फक्त एक प्रार्थना करा, तुम्ही कृपावंत आहात हा अनुभव असावा. जीवलग आहेत साधू संत ही खात्री असावी. आणि मग त्यांना एकच शब्द गोमट येते. माझा अधिकार काय, माझी योग्यता काय, त्यानुसार माझ्यावर कृपा करा. जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठोबा जय जय विठोबा रखुमाई.